आणि आता महत्त्वाच्या बातम्या। अरविंद केजरीवाल आज दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, तर सकाळी 11 वाजता केजरीवालांच्या घरी आपच्या नेत्यांची बैठक। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं उद्या मतदान। 90 पैकी 24 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 25 सप्टेंबरला होणार। नागपुरात 12 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव। कार्यक्रमासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर के राधाकृष्णन उपस्थित राहणार। मणिपूरमधील 5 जिल्ह्यातील इंटरनेट बंदी सरकारने उठवली। राज्यामध्ये हिंसाचार उसळल्यानंतर करण्यात आली होती इंटरनेटवर बंदी। राज्यात आज हलक्या पावसाची शक्यता। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अधूनमधून हलक्या पावसाचा अंदाज। वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहण्याची शक्यता। राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी। सप्टेंबरपासून वेतनवाढ लागू केल्यानंतर फरकाची रक्कम चुकून खात्यात जमा झाल्यास ती परत करण्याची हमी कर्मचाऱ्यांना द्यावी लागते। आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्यापर्यंत मुदतवाढ, अन्यथा शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही। जिल्ह्यातील 648 पात्र शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण नाही। कांदा निर्यात 3 दिवसांपासून ठप्प। तांत्रिक कारणांमुळे नाशिकमध्ये शेकडो कंटेनर अडकले। माल खराब होण्याची भीती।